तो हॅलो भावांनो, आता आम्ही आलो आहे भिवंडीच्या इस्कॉनला. आतमध्ये गेल्यावर बघितलं की आम्ही इस्कॉन एवढा भारी आहे. मी, माझा मित्र आणि माझी मैत्रीण आम्ही इथं इस्कॉनला आलो. आतमध्ये गेलो, अख्खा बघितला की पूर्ण लाईटिंगने भरलेला होता. यांना तर काही शब्दच नाही भाई, एवढा भारी बनवून ठेवला. आणि आम्ही जसंच पुढे गेलो तर आम्हाला विष्णूची मूर्ती दिसली. आतमध्ये गेल्यावर बघितला की देऊळ आवरा भारी आहे, की खरंच खूपच सुंदर. आम्हाला खूप आवडला. तुम्ही पण या, तुम्हाला पण खूप आवडेल. एवढा भारी देऊळ आहे की तुम्ही बघतच राहाल. त्याच्यानंतर आम्ही बघितला की इथं कृष्णाची पूर्ण माहिती लावली. श्रीकृष्णाची पूर्ण लहानपणापासून ते मोठेपर्यंत सगळं माहिती ठेवलेली. आणि बाहेर निघल्यावर आम्ही बघितलं की इथं पूर्ण लाईटिंगने परत भरलेला होता. इथं फोटो काढायला एक नंबर जागा आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही इथं फोटो काढायला पण येऊ शकता. आम्ही थोडा अजून पुढं गेलो, त्याच्यानंतर आम्हाला माहिती पडलं की इथं एक